रत्नागिरी जिल्ह्यात तुफान पावसाची बॅटिंग या ठिकाणी सुरू असलेली पाहायला मिळते। आपण सध्या आहोत दाभोळे घाटामध्ये आणि कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा दाभोळे घाट आहे आणि सकाळपासूनच पावसाची धुवाधार या ठिकाणी बॅटिंग सुरू असलेली पाहायला मिळते। गेल्या 24 तासामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तब्बल 90 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। तर त्या खालोखाल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी रत्नागिरी तालुक्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे 130 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। मंडणगड तालुक्यात 113, राजापूर तालुक्यात 108 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। आज देखील हवामान खात्यानं या ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिलेला पाहायला मिळतोय। तर 1 जून पासून आजपर्यंत 1576 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली पाहायला मिळते। जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 46% पाऊस या ठिकाणी झालेला आहे। आणखीन 2 दिवस या ठिकाणी पावसाचा जोर असाच कायम असणार आहे। तुम्ही बघू शकता की पावसाचा जोर सकाळपासून या ठिकाणी वाढलेला पाहायला मिळतोय। आपण दाभोळे घाटामध्ये आहोत आणि या ठिकाणी पूर्ण सह्याद्रीच्या ज्या रांगा आहेत त्या या पावसामध्ये पूर्ण झाकून गेलेल्या पाहायला मिळतात। पूर्ण ढग जे आहेत पावसाचे ढग या सह्याद्रीच्या रांगांवरती आलेले पाहायला मिळतात आणि अशा परिस्थितीमध्ये सध्या पावसाची धुवाधार बॅटिंग या ठिकाणी सुरू असलेली पाहायला मिळते। पुढचे 2 दिवस अशाच पद्धतीनं मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यानं दिलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।